नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 52वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ज्यांचं या ठिकाणी पूजन करण्यात आलं उद्घाटनीय सोहळ्याच्या निमित्तानं ते थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना प्रथमतः वंदन करतो। ज्या जगातील सर्व ज्या शास्त्रज्ञांनी विविध प्रकारचे शोध लावून संशोधन करून आपल्या मानवजातीच्या कल्याणासाठी विकासासाठी जे महत्त्वाचं कार्य केलं त्या सर्व महान शास्त्रज्ञांना देखील या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज या सर्व महापुरुषांना वंदन करतो, अभिवादन करतो। शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाला घेऊन ही जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळा स्थळ जीव रसायन तज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना विज्ञान नगरी विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय विसोरा या ठिकाणी संपन्न होत आहे। या उद्घाटनीय सोहळ्याचे उद्घाटक माननीय श्री सुधाकरजी अडबाले साहेब, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य, सोबतच मंचावर उपस्थित या विसोरा ग्रामपंचायतचे सरपंच माननीय रमेशजी कुते साहेब, मंचावर उपस्थित माजी कृषी सभापती तथा अध्यक्ष विनायक शिक्षण संस्था विसोरा माननीय नानाभाऊ नाकाडे साहेब, माननीय जेसाभाऊ मोटवानी माजी नगराध्यक्ष देसाईगंज, माननीय रवींद्रजी नैताम साहेब, विमासी जिल्हाध्यक्ष माननीय भैयाजी पाटील नाकाडे, सचिव विनायक शिक्षण संस्था विसोरा या ठिकाणी उपस्थित विवेकजी नाकाडे साहेब, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग गडचिरोली, माननीय अमरजी गेडाम साहेब, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली, माननीय माणिकजी पिलारे सर या ठिकाणी उपस्थित, माननीय हेमलता परसा मॅडम, गट शिक्षणाधिकारी प्रदर्शनीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सर्व बालवैज्ञानिक जे तालुका स्तरावरून विजेते आहेत आणि या जिल्हा स्तरावर आपण या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी आपल्या मॉडेल्स या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी आलेले सर्व माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्व पालक वर्ग, सरपंच मंडळी, सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सगळे आदरणीय मंडळी, शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर या मुख्य विषयावर आधारित हे 52वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज या ठिकाणी हा उद्घाटनीय सोहळा आपण आपल्या जीवनाचा जर विचार केला तर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज आपलं हे जीवन एक सुखी आणि समाधानी झालेलं आहे। आणि म्हणून विज्ञान हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे। विज्ञानामुळे आपलं जीवन खरोखरच एक
माननीय अडवाले सरांनी सांगितलं की विदेशामध्ये जरी आपला कोणी नातू असेल किंवा कोणी नातेवाईक असेल त्यांच्यासोबत आजही आपल्याला लाईव्ह आपल्याला बोलता येतं, त्यांच्यासोबत संपर्क करता येतं. हे टेक्नॉलॉजी आहे. या ठिकाणी जे विधानगीत झालेत त्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी विज्ञान विषयाला घेऊन फार सुंदर असं गायन केलेलं आहे. ज्या काळामध्ये अश्मयुगाचा काळ होता त्या काळामध्ये मानवाची परिस्थिती काय होती आपण प्राथमिक शिक्षणामध्ये आपण शिकलो आहोत. आपलं जीवन कसं होतं जे आपल्या पूर्वजांचं जीवन होतं. म्हणजे त्या काळात टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली नव्हती आणि म्हणून खडतर लाईफ आपण जीवन जगत होतो. परंतु आज जर आपण पाहिलं तर सर्वच्या सर्व सुविधा ज्या आपल्याला प्रत्येक सामान्यातला सामान्य माणूस असेल त्याच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्याचा जो मुख्य आहे तो आहे विज्ञान. मग ज्या शास्त्रज्ञांनी आपल्याला ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तुमच्या घरातलं विद्युत बल्ब असेल की तुमच्या हातात असणारा मोबाईल असेल किंवा तुमच्या शाळेमध्ये आज डिजिटली शिकवण्यासाठी ज्या टीव्या उपलब्ध झालेल्या आहेत, स्क्रीन, ह्या सर्व किंवा जाण्या येण्याची दळणवळणाची जी साधनं उपलब्ध झाली आहेत, या ठिकाणी प्रात्यक्षिकामध्ये ते गीत गायन केलं, त्या ठिकाणी दाखवल्या गेलं की विद्युत म्हणजे अग्नी कशी तयार झाली, पूर्वीचा काळ कसा होता अश्मयुगाचा. आज जी प्रगती आज आपल्याला दिसते आहे ती त्याचं श्रेय कोणाला जर जात असेल तर ते जे जगाच्या पाठीवर शास्त्रज्ञ तयार झाले त्या सर्वांना जात आहे. आणि म्हणून या शिक्षणाच्या माध्यमातून जे आज आपल्याला शिकवलं जातं केवळ बोलण्यापुरतं न ठेवता प्रत्यक्ष आचरणामध्ये त्यांचे विचार आपल्याला घ्यायचे आहेत. ज्या सावित्री आईने तुम्हाला मनुवादी विचारसरणीनं या बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता तो अधिकार मिळवून दिलं. आज तुम्ही आम्ही सगळे शिकायला लागलो, विज्ञान समजायला लागलो. आज आपल्याला खऱ्या अर्थानं ते विज्ञान केवळ आणि केवळ बोलण्यापुरता नाही तर प्रत्यक्ष आचरणात आणण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आपल्यापेक्षा अनेक देश वैज्ञानिक प्रगतीमध्ये पुढे होत चाललेले आहेत, परंतु ज्या पद्धतीनं आपल्या देशाचा विकास आणखी ज्या तीव्रतेने व्हायला पाहिजे तो कुठेतरी आज आपल्याला कमी पडताना दिसतोय. त्याला कारण पण अनेक आहेत. मान्यवर महोदयांनी सांगितलं जो शिक्षणाचा अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये नमूद केलं त्या शिक्षणावरच हल्ला होत चाललेला आहे असं आपल्यास नाही वाटत का? प्राथमिक शिक्षकांची ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये अनेक पद रिक्त आहेत. ह्या ज्या प्राथमिक शाळेमध्ये मुलांचं बेसिक फाउंडेशन घडवलं जातं, पायाभूत त्यांचा अभ्यास घडवला जातो, त्याच ठिकाणी आज शिक्षकांची अनेक पद रिक्त आहेत. आमच्या प्राथमिक शाळेमध्ये जे मुलं शिकतात त्यांच्यासाठी अनेक सुविधा पाहिजेत, त्या सुविधा नाही आहेत. हे सरकारला समजायला पाहिजे आणि त्या सुविधा त्या सरकारने प्राधान्यानं शिक्षण विभागाकडे लक्ष देऊन त्या घडवून आणायला पाहिजे. परंतु हे होताना दिसत नाही. आम्हाला हे खेदानं सांगावं लागते. मी शिक्षण विभागाचा एक घटक म्हणून मला या गोष्टीची फार खंत वाटते. मी काही शब्दप्रयोग केल्यानंतर काही लोकांना त्या खटकतात गोष्टी, परंतु एखादा मुलगा पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात, दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात जेव्हा जातो आणि त्याला जर शिकवणारा गुरुजी नसेल तर त्याचं भविष्य काय होईल? ते भविष्य घडवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि त्यामुळे ज्या शासनाला हे कामं करायला पाहिजेत ते कामं होताना दिसत नाही, म्हणून हे खंत आम्हाला बोलवून दाखवावी लागते. या ठिकाणी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये शिक्षणाचं महत्व खूप आहे. आपल्या सर्वांना या विज्ञान दृष्टिकोनाचा एक विकास घडवून आणायचा आहे. या ठिकाणी बसणारे जे मुलं आहेत त्या मुलांना माझी विनंती असेल की आपण जे विज्ञान आहे त्या विज्ञानाकडे बारकाईनं पहा, त्याच्यावर प्रश्न विचारा. ज्या काही निसर्गामध्ये घडामोडी घडतात त्याचा संबंध टोटली विज्ञानाशी संबंधित असतो. आणि म्हणून तुमच्या ज्या कल्पना शक्ती आहेत, तुमच्यातले जे काही विचार आहेत ते विचार का, कसे, कशासाठी या गोष्टींना प्रश्न विचार.
आणि विज्ञान समजून घ्या. तुम्हाला हे जे जीवन मिळालं आहे फार अमूल्य असं जीवन आहे आणि तुमचा जो जन्म झालेला आहे त्या विज्ञानाच्या काळामध्ये जन्म झाला आहे. आणि खरं म्हणजे हा जो काळ आहे हा तुमच्यासाठीच खऱ्या अर्थानं फार नशीबवान आहात तुम्ही की तुम्हाला टेक्नॉलॉजीचा पुरेपूर उपयोग करायला मिळतोय. ज्या गोष्टी आम्हाला मोबाईल समजत नाहीत त्या पटपट तुम्ही लहान लहान मुलं हाताळता. सगळे म्हणजे असं वाटते की तुमचा जन्म टेक्नॉलॉजी हँडल करण्यासाठीच झालेला आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीचा गांभीर्यानं आणि डोळसपणे विचार करून विज्ञान आपल्या अंगाअंगात बांधवा आणि विज्ञानाची प्रगती करण्यासाठी आपण सगळ्यांनी फार मोठं या विज्ञान क्षेत्राला धरून पुढे जावं अशा प्रकारे आपल्या सर्वांना विनंती करतो. सोबतच आता माननीय आमदार अडबले साहेबांनी सांगितलं की जे महामारी आली फार मोठी एक त्रासदी आली होती कोरोनाची आली होती ना. सगळ्या शाळा बंद पडल्या होत्या. तुम्ही शाळेत येत होत्या का रे? शाळा बंद मस्त सुट्ट्या असं वाटलं होतं का तुम्हाला? नाही वाटलं? घरी अभ्यास करत होत्या. कशावर अभ्यास करत होत्या? मोबाईल सुरू झाला तेव्हापासून तुमच्यामध्ये मोबाईल जास्त आला. कारण आम्ही सांगत होतो आम्हालाही वरून सूचना होत्या शिक्षण विभागाच्या की मोबाईलवर मुलांना गृहपाठ द्या, अभ्यास द्या, हा द्या, तो द्या, साऱ्या गोष्टी. तेव्हापासून तुम्ही एवढे मोबाईलच्या नादी लागले की मोबाईल आणि तुम्ही कुठं सुटून नाही राहिले. परंतु हे मोबाईल टेक्नॉलॉजीचं एक चांगलं म्हणजे आपल्या अभ्यासासाठी किंवा वापरासाठी चांगला आहे. परंतु त्याचा जर अतिरेक वापर झाला तर त्याचे मात्र दुष्परिणाम आहेत हे लक्षात ठेवा. तुमचे डोळे पहिल्यांदा जाण्याची शक्यता निर्माण आहे. तुमच्या मेंदूवर त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून मोबाईलचा वापर लिमिटेड करा, मर्यादित करा. कोरोना आला, कोरोनामध्ये सगळं बंद पडलं होते, जग बंद पडलं होतं. फक्त भारतच नाही सगळंच बंद पडलं होतं. आणि कोरोनावर जे औषध शोधून काढले ते कोण होते? शास्त्रज्ञ होते. कोण होते? म्हणजे या महामारीमधून या त्रासदीमधून आपल्याला वाचवण्याचं काम कोणी केलं? शास्त्रज्ञांनी केलं, डॉक्टरांनी केलं. आणि म्हणून हे सगळं श्रेय कोणाला जातं? शास्त्रज्ञांना जातं. आपण साधारण बिमार जरी पडलो तर कुणाकडे जातो? डॉक्टरांकडे जातो. हा सगळा विज्ञान आहे. आणि म्हणून हा सगळा विज्ञानाचा आविष्कार आहे, विज्ञानाचा चमत्कार आहे. विज्ञानाला घेऊन पुढे आपल्या जीवनामध्ये आपण पुढे जावं, प्रगती करावी अशा प्रकारे आपला एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या सावित्री आईनं या बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली करून दिली त्या सावित्री आईचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी हाल अपेष्टा सहन करून आपल्या स्वतःच्या पत्नीला, अशिक्षित पत्नीला शिक्षित करून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भविष्यासाठी जो त्रास, समाजाचा त्रास सहन केला, ते विचार, त्यांचे विचार आपल्याला भविष्यामध्ये पुढे घेऊन जायचं आहे. आणि शिक्षणाच्या बळावर आपल्याला जग जिंकायचं आहे. एवढंच नाही तर शिक्षण घेऊन चालणार नाही, शिक्षणासोबत आपल्यामध्ये चांगले सुसंस्कार घडावेत अशी या ठिकाणी विनंती करतो. कारण केवळ शिक्षणानं माणसाची प्रगती होईल, परंतु त्याला जोड संस्काराची असली पाहिजे. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ बट कॅरेक्टर इज मोर इम्पॉर्टंट दॅन एज्युकेशन. म्हणजे शिक्षण फार महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये, पण जर त्या माणसामध्ये, एज्युकेशन घेतलेल्या माणसामध्ये संस्कार नसतील, तो वाईट विचाराचा असेल, वाईट व्यसनाचा असेल, तर त्याच्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून इथं बसलेल्या सर्व माझ्या तमाम बालविज्ञान वैज्ञानिकांना माझी विनंती असेल की आपल्या जीवनामध्ये आपण शिक्षणासोबत संस्कार आणि वाईट व्यसनाच्या पासून अलिप्त राहावं अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी अनेक आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. मी ही कार्यक्रम पत्रिका पाहिल्यानंतर तंबाखू विरोधी समुपदेशन देखील होणार आहे. मानवी कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच कृषी क्षेत्रासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा पद्धतीचं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या सर्वांना होणार आहे. या सर्व विज्ञान विषयक तंत्रज्ञानाचा आपण लाभ घ्यावा अशी या ठिकाणी
आपल्या सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो आणि या कार्यक्रमाचे आयोजक माननीय शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली तथा श्री नरेंद्रजी कोकुडे साहेब, श्री विवेकजी नाकाडे साहेब, श्री अमरसिंगजी गेडाम साहेब यांनी सुंदर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सोबतच विनायक विद्यालय तथा माध्यमिक विद्यालय विसोरा यांनी देवेंद्र भाऊंनी सांगितलं, पहिल्या शब्दामध्ये माननीय भुसे साहेबांना त्यांनी होकार दिलं आणि सुंदरसा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला। त्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपले दोन शब्द आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या 2025 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान आणि भरभराट येवो अशी अपेक्षा करतो, परंतु तत्पूर्वी आपला आभार देखील मानतो, कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी 20 नोव्हेंबरला निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाला आपण विधानसभेचा सदस्य म्हणून आमदार बनवलं, विधानसभेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। येणाऱ्या काळात आपल्या समस्या शिक्षकांच्याच नाही तर शेतकऱ्यांच्या असो, विद्यार्थ्यांच्या असो, आरोग्याच्या असो, त्या सर्व समस्यांना घेऊन मी विधानसभेमध्ये मांडणार नाही, मांडल्या पहिल्याच अधिवेशनामध्ये आम्ही त्या समस्या बऱ्यापैकी, जरी आम्ही नवीन असलो तरी आम्ही मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असं या ठिकाणी आश्वासित करतो आणि दोन शब्द याच ठिकाणी समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान। मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।